नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी आज आहे प्रांत ऑफिस पनवेल येथे आणि आपल्यासोबत आहेत पंकज खरे, जे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहेत दलित पॅंथरचे। त्यांच्याशी याबद्दल बोलूया। सर, आता आपण निवेदन दिलेलं आहे, हल्ला बोलतो नवीन पिक्चर येतो त्याबद्दल नामदेव ढसाळ साहेबांबद्दल कोण सेन्सर बोर्डाचा कोण सदस्य काहीतरी असं बोललेलं आहे त्या निमित्ताने, काय मत आहे आपलं याबद्दल? जे घटना झालेली आहे ते एकदम दुर्दैवी घटना आहे। काल मराठी भाषा गौरव दिन असताना महाराष्ट्रातले किंवा या देशातले, जगातले म्हटलं तरी कमी नाही, जगामध्ये नामदेवदादा ढसाळांच्या कविता, लेखन, कादंबऱ्या हे तिथपर्यंत पोहोचलेलं आहे आणि भारत सरकारने सुद्धा त्यांना पद्मश्री अवॉर्ड दिलेला आहे। या अशा असताना सेन्सर बोर्ड बोलतो आहे की कोण नामदेव ढसाळ, जर यांना नामदेव ढसाळ माहिती नसेल तर त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकारच नाही आहे। यांची प्रवृत्तीच खराब आहे, यांची नीच प्रवृत्ती आहे। ज्या पद्धतीने स्वारगेटमध्ये काल महाराष्ट्र हादरला, बलात्कार झाला, तर त्या बलात्कारीची नीच प्रवृत्ती होती, त्या मुलीचा काही दोष नव्हता। त्याच पद्धतीने नामदेवदादा ढसाळांवर जे वक्तव्य केलेलं आहे सेन्सर बोर्डनी, जे काही रेवणकर आहेत आणि सय्यद दशमी आहे, त्यांची ती नीच प्रवृत्ती आहे। अशी नीच प्रवृत्तीचे माणसं वर बसायला नको, अशी दलित पॅंथरची मागणी आहे। त्यांना तात्काळ त्या पदावरून हकलपट्टी झाली पाहिजे। नक्कीच सर, याबद्दल दलित पॅंथरची आक्रमक भूमिका आहे। मी बघतो आपल्यासोबत दलित पॅंथरचे कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत, महिला कार्यकर्ताही आहेत। पुढेही आता मी बाळासाहेब पडवळ साहेबांशी बोललो की जर त्याही नाही याबद्दल सुधारणा केल्या किंवा काय केलं तर नक्कीच आम्ही सेन्सर बोर्डाला टाळे लावू, अशी दलित पॅंथरनी भूमिका घेतलेली आहेत ना। आपल्यासोबत आहेत पंकज खरे। एक शेवटचा प्रश्न, तर नेहमी असे कुठे ना कुठे वक्तव्य केले जातात जे महापुरुष आहेत, काय वाटतं हे चुकीचं आहे का? कुठेतरी चुकीचं ते तर अगोदरपासून चाललंच आहे सर, या भारतामध्ये, या भारत देशामध्ये तेच चाललेलं आहे। आपला इतिहास हे लोक कधीच पुढे येऊ देणार नाही। महापुरुषांबद्दल असं बोलून काहीतरी असं महापुरुषाचं त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून फोकसमध्ये या समाजाला हे लोक रस्त्यावर उतरवून, या समाजातली जी यंग पिढी आहे यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, हे लोक आक्रोशमध्ये यावे, यांनी काहीतरी चुकीचं पाऊल उठवावं, या दृष्टिकोनाने हे लोक असे करतात। आणि अगोदरपासून या भारत देशामध्ये असंच होतं आहे की आपल्या समाजाचा, दलित समाजाचा पराक्रमी इतिहास हे लोक कधीच पुढे येऊ देत नाही। ते मग ते भीमा कोरेगावचे पिक्चर असो की अजूनपर्यंत तो 4-5 वर्षापासून अडकलेला आहे। आता नामदेवदादा ढसाळांवर सुद्धा पिक्चर बनत आहेत, त्यांचासुद्धा इतिहास पुढे येऊ देत नाही आहेत, हे असे वक्तव्य करत आहेत। नक्कीच आपल्यासोबत आहेत पंकज खरे सर, त्यांनी माहिती सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज। आपले एक वाक्य